राज्यस्तरीय धनगर समाज उपरवार वधू परिचय मेळावा 13वा सोयरीक महोत्सव रविवारी 12 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजता बुधवारी मार्केट सोमवार क्वार्टर नागपूर येथील संताजी कल्चरल हॉल येथे आयोजित करण्यात आला होता। राज्यस्तरीय धनगर समाज उपवर वधू परिचय मेळाव्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष निहारिका खोंदले, कार्यक्रमाचे उद्घाटक ॲडव्होकेट दिलीप एडतकर, प्रमुख पाहुणे पुरुषोत्तम डाकोळे, रमेश पाटील, अनिल कुमार ढोले, डॉक्टर प्रवीण सहावे, देविदास आगरकर, उगे गुरुजी, डॉक्टर हर्षा पाटील, वंदना एडतकर, दीप्ती काळे, डॉक्टर रक्षा महाजन, डॉक्टर पूजा सहावे, नलिनी ढोले, प्रमोदिनी मुंदाने मंचकावर उपस्थित होते। कार्यक्रमात 13व्या सोयरीक मंगलमय पुस्तिकेचे विमोचन मंचकावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले होते। सर्व धनगर समाज बांधव भगिनींनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमात सहभाग झाले आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले। तसेच नववधूवर यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला परिचय करून दिला। कार्यक्रमाचे संचालन प्राचार्य मंदाताई डाकोळे यांनी केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश पावडे यांनी केले। उपवधू वरची माहिती मीना सरोदे आणि यशवंत कात्रे यांनी करून दिली। तसेच आभार प्रदर्शन सुषमा कांडे यांनी केले होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी महिला मंडळ नागपूर, धनगर युवक मंडळ नागपूर आणि सर्व समावेशक संघटन समिती 2025 आयोजित यांनी प्रयत्न केले। विवाहाची रूढीच बनली, मग यातूनच उदय आली हजारो दुःखे समाजाची। राष्ट्रसंतांनी त्या काळात हा एक आदर्श विवाह कसा असू शकतो याचा पाया त्यांनी सांगितलाय। आजकाल आपण बघतोय की लग्न म्हणजे दोन विवाह बंधनात अडकणारी जी जोडपी असतात त्यांच्या परस्परांच्या अपेक्षा खूप जास्त असतात। एक तर आपल्या एडकर साहेबांनी सांगितलं की चालीरीती, रूढी परंपरा, कुंडली ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या पाहण्यापेक्षा आजकाल आरोग्य कुंडली दोन्ही वधूची आणि वराची पाहणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे। आजकाल बरेचसे अनुवंशिक आजार असतात, त्याची पडताळणी करणे ही सर्वात मोठी काळाची गरज आहे। कुंडली नंतर जुळवा आणि आरोग्य कुंडली जुळते का ते बघा, कारण आजकाल आपण बघतोय की बऱ्याचशा आरोग्य समस्या वधूला आणि वरांना होत आहे। तर सर्वप्रथम आपल्याला ती गरज आहे की आरोग्य कुंडली जुळते का ते बघायचं। आणि सर्व मुलांची अपेक्षा असते की मुलगी मला शिकलेली पाहिजे, घरच्यांना सांभाळलेली पाहिजे, तशीच मुलींची सुद्धा अपेक्षा असते की व्यवसायाचा मुलगा, प्रत्येक व्यवसायात जे असतील मुलं तर त्या बाबतीत मुलींची अशी अपेक्षा असते की त्याचं स्वतःचं घर असावं, व्यवसाय असेल तर चांगला व्यवसाय असणं, संपन्न असावा, त्याच्याकडे फॉर्च्युनर असावी, त्याच्याकडे BMW असावी, नाही किंवा तर महिलांची एखादी मोठी SUV असावी। तर माझं त्या महिलांना सांगणं आहे, बाई माते, सर्वप्रथम मुलगा निर्व्यसनी आहे का ते आधी बघा, नंतर बाकीच्या गोष्टी बघा। जर त्याच्याकडे फॉर्च्युनर आहे तर मुलगा 100% दारू पिणारा असेल, 100% स्मोकिंग करणारा असेल आणि त्याला व्यसन असणार आहे। स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या मेहनतीवर जो मुलगा आपल्या माननीय सहकर्ता रिंकू पांतावने नागपूर। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com।